मुंडे यांनी। बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांकडून हत्येच्या तपासाचा आढावा घेण्यात आलाय। कसा तपास केला जातोय याचा बैठकीत आढावा घेतल्याचं नवनीत कावत यांनी म्हटलेलं आहे। तिन्ही आरोपींना अटक करणार असल्याचंही बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हटलंय। राज्याला एक मोठी उत्कंठा लागली आहे, ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात 4 आरोपींना अटक आहे, 3 आरोपी अद्याप फरार आहेत। कशा पद्धतीने आता तपास कराल, आरोपींना पकडण्यासाठी कसं जाळं वगैरे पसरवाल? एक्झॅक्टली। तो आता येऊन मी आज जी मीटिंग घेतलेली आहे त्यामध्ये तपासमध्ये सध्या काय काय झालेलं आहे, त्यांनी काय काय केलेलं आहे, आपला पोलीस ऑफिसर्सने त्यामध्ये काय एफर्ट्स घेतलेले आहे सगळ्याचा मी अभ्यास करणार आणि नक्की जे 3 आरोपी आहे त्यांच्या आम्ही 100% त्यांना अटक करणार। एक नवनीत यांचं एक वेगळं विजन आहे। 2017च्या बॅचपासून महाराष्ट्र असेल, देश असेल तुम्हाला पाहतो, बीडमध्ये काय विजन पाहायला मिळेल तुमचं? देखील मी IIT रुडकीमधून माझं ग्रॅज्युएशन केलं होता। टेक्नॉलॉजी वापरणं पोलीसमध्ये हे माझ्या खूप आवडण्यासारखा सब्जेक्ट आहे। तो छत्रपती संभाजीनगर तिथे पोलीस उपायुक्त असताना मी बरेच इनिशिएटिव्स राबवले होते। त्यामध्ये QR कोडच्या मी एक इनिशिएटिव्ह राबवले होते, जिथे जनता डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकत होते। त्यांना माझ्या ऑफिसला येण्याची सुद्धा गरज नव्हती आणि 24 तासाच्या आधी माझी टीम त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचं समाधान करत होती। तशी प्रोसिजर इथे मी डेफिनेटली इम्प्लिमेंट करणार आणि लोकांच्या आणि पोलिसांचा जो डिफरन्स आहे, ते कम्युनिकेशन गॅप आहे, त्याला कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।